परवा लाईव्हला एक बाई भुंकत होती, म्हणे काँग्रेसच्या काळात शेतकरी खूप त्रासलेला होता, शेतकऱ्यावर खूप बिकट परिस्थिती होती, पायाला चप्पल नव्हता, खायला व्यवस्थित अन्न पाणी नव्हतं, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नव्हता, आमकं नव्हतं. आणि आत्ता शेतकऱ्यानं खूप प्रगती केलेली आहे. शेतकऱ्याचं म्हणजे आत्ताचं जे सरकार आहे ते सरकार जसं सत्तेत आलं तसं शेतकऱ्याचं खूप कल्याण झालंय, शेतकऱ्याकडं गाड्या घोड्या आल्यात. तर बाई, तू आहेस बेअक्कल, गणितात कच्ची. तर तुझ्या माहितीसाठी सांगते, काँग्रेसच्या काळात सोनं होतं 25,000ला तोळा आणि आत्ताच्या सरकारच्या काळात सोन्याचा भाव झालाय 1,25,000ला तोळा. आणि आमच्या शेतकऱ्याच्या काँग्रेसच्या काळात सोयाबीन होतं 5,000ला क्विंटल आणि आत्ता सोयाबीन आहे 4,000ला क्विंटल. जर मग त्या सोन्याचा भाव वाढला आणि आमचा शेतकरी घाम गाळून सोनं पिकवतंय, त्या सोन्याचा भाव कमीच कसा राहिला ग? नाही, हे सरकार खूप चांगलं आहे, ह्या सरकारनं खूप काही केलंय, कल्याण केलंय म्हणती ना, तर जरा उत्तर दे. काँग्रेसच्या काळात सोन्याचा भाव होता 25,000ला तोळा आणि आत्ता सोन्याचा भाव आहे 1,25,000ला तोळा. मग काँग्रेसच्या काळात महागाई होती का आत्ताच्या काळात महागाई होती? आता काही जरी झालं तरी आपण सोनं खरेदीच करू शकत नाही, पण त्या वेळात करू शकत होतो. आणि मी म्हणत नाही बरं का कोणत्या सरकारमध्ये काय ही होतं आणि कुठल्या सरकारमध्ये ती होतं, मला सरकारशी किंवा राजकारण्याशी काही घेणं देणं नाही. पण एक ही बाई भुंकत होती ना, म्हणून तिला विचारलं की हिनं म्हणत होती ना, काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल होतं मला वाटते 50 रुपये लिटर, आता पेट्रोल आहे 130 रुपये लिटर. काँग्रेसच्या काळात तेलपुडा होता 60 रुपयाला, आत्ता तेलपुडा आहे 130 रुपयाला. काँग्रेसच्या काळात डाळी होत्या जास्तीत जास्त 30 ते 40 रुपये किलो, आत्ता डाळी आहेत 120, 110, 130 रुपये किलो. तर मलाच सांगू बाई, महागाई कुणाच्या काळात वाढली? दादा नो, कुणी पण आत्ता येईल, काही भुंकल, लक्ष देऊ नका. फक्त मला एकच सांगायचंय, तुम्ही मतदान करत असताना समोरचा जो नेता पुढारी कुठल्या पक्षातला हेही बघू नका. जो आपल्या समोर आहे तो व्यक्ती खरंच गोरगरीब जनतेचं, मोलमजुरीचं, शेतकऱ्यांचं हित करणारा आहे का, त्यांना गरिबीची जाणीव आहे का, अशा नेत्याला, अशा पुढाऱ्याला मतदान करा. कारण तुम्ही आत्ता बघताय आत्ताचे नेते आणि पुढारी सत्तेत असलेले, अहो फडणवीस साहेब चक्कच म्हणले, एकानं फक्त विचारलं, साहेब तुम्ही आम्हाला किती देणार अनुदान, डायरेक्ट काय म्हणले, हेक्टरी किती देणार? ए बाबा, राजकारण करू नको. फडणवीस साहेब, आमचा शेतकरी तुम्हाला राजकारणी वाटतो का? जर खरंच शेतकरी राजकारणी जर असता तर तुम्हाला खुर्ची दिली नसती, आमचे शेतकरी बांधव खुर्चीवर बसले असते आणि तुम्हाला तुमच्या बायकोला कुणाच्या तरी शेतामध्ये मग खुरपायला जावं लागलं असतं, मोलमजुरी करावी लागली असती. कुठून मिळलं असतं तुम्हाला 29 लाखाचं फर्निचर मग घरात?